मलकापूर आगाराची एसटी बस कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेनं रविवारी दुपारच्या दरम्यान चालली होती. ती बस वाघबीळजवळ आल्यानंतर बसच्या समोर एक स्विफ्ट कार धीम्या गतीनं चालू होती. ती कार बसला ओव्हरटेक मारण्यासाठी जागा देत नव्हती. हा प्रकार वाघबीळपासून नावली गावापर्यंत सुरू होता. नावली गावाजवळ आल्यानंतर रस्त्याची रुंदी जास्त असल्यानं बस चालकानं ओव्हरटेक मारून कार चालकाला याबाबत विचारणा केली आणि एकतर तुम्ही पुढं जावा नाहीतर मला साईड द्या अशी मागणी केली. त्यानंतर कार चालकानं आवेगात येऊन बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. कार चालकासोबत त्यांची पत्नीही होती. त्यांनी देखील बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. कार चालकानं बस चालकाला मी पोलीस खात्यात असून तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार तिथल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट करून व्हायरल केला. काही स्थानिकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र बेदम मारहाण झाल्यानं चालकानं पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस कार चालक आसिफ मोहम्मद कलाईगार आणि त्यांची पत्नी हबीब आसिफ कलाईगार यांच्या विरोधात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. पण तिथंही संबंधित पोलीस कार चालकाच्या विरोधात केवळ NCR दाखल करण्यात आली. बस चालकाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यानं आज कोडोली पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर माहिती दिली आणि गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. आज संबंधित पोलीस कार चालक आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत.